विकास कामांच्या जोरावर प्रभाग 6 मधील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल विकास बागुल आणि कावेरी सुनील गांगुर्डे हे तीनही उमेदवार पिंपळगाव नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांनी दिली आहे। पिंपळगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमदार दिलीपराव बनकर, माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक 6 मध्ये अमोल बागुल व कावेरी गांगुर्डे हे उमेदवारी करत आहे। या उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उमेदवारांकडून घर टू घर मतदारांच्या गाठीभेटी देखील घेतल्या जात आहे। तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गायकवाड यांच्यासह प्रभाग 6 मधील दोनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे। न्यूज पॉइंट मराठी, पिंपळगाव, बसवंत। प्रभाग 6 मध्ये कावेरी गांगुर्डे आणि अमोल भाऊ बागुल हे उमेदवारी करताय, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? ते स्थानिक उमेदवार आहे आणि अमोल बागुल हे मागच्या ग्रामपंचायत पंचवार्षिकमध्ये इथून निवडून आलेले, त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे। त्यांनी भास्कर नाना यांच्यासोबत मागच्या सत्तेमध्ये जवळजवळ 22 महिने काम केलेले, त्यामुळे त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद आहे। त्यांना जे 22 महिने भेटले त्यामध्ये त्यांनी रस्त्यांचे कामं केलेले, राजवाड्यात सर्वीकडे रस्ते झालेले, त्याचबरोबर स्वच्छालयाचे कामं झालेले आणि जे छोटे मोठे कामे मंजूर केलेले पण हे नगर परिषद आल्यामुळे ते थांबलेले, ते पण ते पूर्ण करतील। त्याच गार्डन एक राजवाड्यात मंजूर केलेले, ते पण लवकर पूर्ण होईल। आणि त्याचबरोबर त्यांनी आमदार दिलीप काका आणि भास्कर नाना यांच्या प्रयत्नातून हा शेजारीच आपण बघतोय हा संविधान हॉल पण त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेला आहे। बरोबर त्यांचं पुढचं टार्गेट आहे का जी सर्व तरुणांची इच्छा आहे ते त्याच्या आंबेडकर राजवाड्याची व आंबेडकर समाजाची जी कमान द्यायची वेशीमध्ये ते त्याच्यासाठी प्रयत्नशील राहतील। जिथं पण जातोय तिथं माता भगिनी, युवा व ज्येष्ठांचा त्यांना आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहे। सर्वांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे ते 100% आम्ही खात्रीने सांगतो का ते विजय निश्चित होतील।